दही, इनो, सोडा काहीही न वापरता, पीठ न आंबवता झटपट अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त असा सकाळचा पोटभरीचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत। तांदळाच्या पिठाचा हा मस्त एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत असा डोसा आहे। एकदम जाळीदार आहे, जरी पीठ आपण आंबवलं नाही तरी सुद्धा। भरपूर टिप्स सहित हा डोसा कसा बनवायचा ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। वाटी कुठलीही तुम्ही एक सेट करू शकता। आता हे पीठ कसं बनवलं ते मी तुम्हाला सांगते। इथे मी बघा रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। हे रेशनचे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतले। यानंतर 5 ते 6 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले। धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर मी हे चांगले पसरवून सुकवून घेतलेले आहेत। एकदम व्यवस्थित हे सुकवलेले आहेत। आता हे तांदूळ जे आहेत ते गिरणीतून आपल्याला दळून आणायचे आहेत। तर दळून आणताना एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ तांदळावरच दळायचं आहे आणि यानंतर हे पीठ जे आहे ते थोडंसं रवाळ असं दळायचं आहे, तरच तुम्ही हा डोसा बनवू शकाल। रेडीमेड पिठाचा तुम्ही हा डोसा तयार करू शकत नाही। पाऊण वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामुळे डोसा सॉफ्ट होतो, शिवाय डोसा तव्यावर पसरायलाही मदत होते। यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 1 मोठा चमचा मी इथे तेल घेतलेला आहे। तेलामुळे डोसा दिवसभर मऊ राहायला मदत होते। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। इतकं आपल्याला हे 1 ते 1.5 मिनिट चांगलं मळून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनिट चांगलं मळून घेतल्यानंतर पाणी जे आहे ते रूम टेम्परेचरचंच पाणी मी इथे घेतलेलं आहे। मात्र पाणी घालताना ते थोडं थोडं करूनच घालायचं आहे। पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे आणि त्यानंतर पीठ जे आहे ते चांगलं असं मळून घेत जायचं आहे। दोन्ही कामं आपल्याला एकत्रच करायची आहेत। तर इथे मी डिटेलमध्ये हे दाखवते आहे तुम्हाला की हे पीठ मी कसं मळलेलं आहे। बघा हे पीठ जे आहे ते चांगलं असं जोर लावून मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे। तुम्ही एकदाच पाणी घातलं तर डोसा तयार होणार नाही। त्या पिठाच्या गुठळ्या तयार होतील आणि त्या गुठळ्या ज्या आहेत त्या लवकर सुटणार नाहीत। तर इथे बघा मी थोडं थोडं करून हे पाणी घातलेलं आहे आणि असं मळत जाते आहे। ह्या हाताने मळल्यामुळे काय होतं, पीठ जे आहे ते थोडंसं फर्मेट व्हायला मदत होते। त्यामुळे पीठ जे आहे ते हाताने जसं मळायचं, यामुळे काय होतं हाताने मळल्यामुळे ह्याची कन्सिस्टन्सी किती आपल्याला हवी आहे ते सुद्धा आपल्याला हाताला जाणवतं। पीठ चांगलं मळून झाल्यानंतर ह्यामध्ये मी 1 मिनिटभर हे फेटून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। ह्याला विश्रांतीची गरज नाही आहे। आता आपण डोसा बनवायला सुरुवात करणार आहोत। तिथे मी ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे। तुम्ही लोखंडाचा तवा वापरू शकता, कास्ट आयरनचा तवा देखील वापरू शकता। तवा सीझन कसा करायचा, तर इथे मी 1 चमचा तेल चांगलं तव्याला पसरवून घेतलेला आहे। आता तवा चांगला गरम करायचा। गरम झाल्यानंतरच एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पुसून घ्यायचं आहे। पुन्हा तवा गरम करायचा आणि ह्यावर पाणी शिंपडायचं आणि तवा चांगला स्वच्छ पुसून घ्यायचा। आता आपला तवा जो आहे तो मस्त असा सीझन झालेला आहे आणि डोसा पसरवल्यानंतर तो त्या तव्याला चिकटणार नाही। पीठ चांगलं ढवळवून घ्यायचं। कदाचित थोडा वेळ जास्त झाला असेल तर पीठ थोडंसं घट्ट पण होईल, तर 1-2 चमचे पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता हा डोसा जो आहे तो वाटीनेच पसरवायचा, कारण की वाटीने पटापट हा पसरला जातो। डोसा पसरवायला घाई करायची आहे, कारण की पीठ जे आहे ते एकदा तव्यावर टाकल्यावर त्या तव्याला चिकटलं तर तो पसरणार नाही। व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर 1-2 मिनिटं ह्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्याने ह्यावर स्टीम तयार होते। ह्या स्टीममध्ये डोशाला मस्त अशी शायनिंग पण येते आणि हा डोसा जो आहे तो मस्त असा शिजला जातो। आता बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर हा डोसा तयार झालेला आहे। तर ह्याचा आपण काठ सोडवून घेऊया। आता काठ बघा तव्याला बिलकुल चिकटणार नाही आहे। हा व्यवस्थित डोसा निघेल। अजूनही आपण ह्याला थोडंसं असं क्रिस्पी तयार करून घेऊ शकतो, पण खूप क्रिस्पी केल्यावर हा डोसा दिवसभर मात्र तसा राहत नाही। त्यामुळे मी थोडंसं ह्याला लवकरच काढून घेतलेला आहे। क्रिस्पी असं तयार करणार नाही, थोडंसं सॉफ्ट तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे हे डोसे दिवसभर चांगले मऊसूद राहतात। तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकता, इतके दिवसभर मऊ राहतात। तर ह्याला जाळी बघा किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे। डोसा तव्यातनं मस्त निघालेला आहे, बिलकुल तवा खराब झालेला नाही आहे आणि डोशाला जाळी बघा किती सुंदर आलेली आहे। अतिशय स्वादिष्ट असा हा मस्त कमी तेलाचा नाश्ता तयार होतो। तुम्ही हे दोन्ही वेळच्या जेवणासाठी पण डोसे तयार करून घेऊ शकता। तर याच पद्धतीने मी पुन्हा एक दुसरा डोसा तयार करते। पीठ खालपासून मस्त असं ढवळवून घ्यायचं आणि आता हा डोसा जो आहे तो चांगला मस्त असा पसरवून घ्यायचा। आता वाटीने पसरवायला पण तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे।
ते लगेचच एका वेळेत तुम्हाला येणार नाही आहे, त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. तर आम्ही जिथे राहतो त्या भागामध्ये म्हणजे पालघर ते डहाणू किनारपट्टीचा जो भाग आहे त्या भागामध्ये हे डोसे जे आहेत याला आम्ही तांदळाचे पोळे म्हणतो, तांदळाची भाकरी म्हणतो. तर हे सकाळच्या नाश्त्यासाठी आवर्जून बनवले जातात. आणि सकाळी नाश्त्याला काय करू असं बिलकुल होत नाही. आणि हे डोसे तुम्ही चहासोबत खाऊ शकता, लोणच्यासोबत, चटणीसोबत खाऊ शकता, रात्रीची उरलेली भाजी असेल त्याच्यासोबत, कुठल्याही भाजीसोबत तुम्ही हे डोसे खाऊ शकता. त्यामुळे एकदम मस्त हा नाश्ता आहे. तुम्ही नक्की हा नाश्ता ट्राय करून बघा. इथे दुसरा डोसा पण आपला तयार झालेला आहे बघा. ह्याला किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे. कमी तेलात मस्त असा पोटभरीचा नाश्ता इथे आपण तयार करतो आहे. आणि झटपट तयार होतात डोसे. त्यामुळे आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये चपाती खायला आपल्याला कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे डोसे तयार करून नक्कीच खाऊ शकता. कारण दोन्ही टाईम भात खाणं पण आपल्याला तितकंसं चांगलं नाही आहे. त्यामुळे असे डोसे आपल्याला भाताची गरज पुरवतात. सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचासुद्धा डोसा असाच तयार होईल. बघा किती जाळीदार मस्त असे डोसे तयार होतात. आणि घेतलेल्या साहित्यापासून एकूण 60 डोसे तिथे तयार झालेले आहेत. तर इथे आज मी चटणी न बनवता चहासोबतच हे मस्त असे सर्व करणार आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.